नमस्कार, मी आशा. आपल्याला एक्सरसाइज 1.1 मधला फोर्थ एक्झाम्पल बघायचा आहे. तर या फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला HCF दिलेला आहे आणि आपल्याला LCM फाइंड आउट करायचं आहे. तर हे एक्झाम्पल आपल्याला विदाऊट फाइंडिंग प्राइम फॅक्टर्स न काढता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता आहे तो फॉर्म्युला? LCM ऑफ A and B multiply by HCF of two numbers. A and B are the two positive numbers is equal to A multiply by B. तर टू नंबर्सचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर तो LCM आणि त्या टू नंबर्सच्या LCM आणि HCFच्या प्रोडक्ट एवढा असतो. ओके, तर आता इथं पण तसंच असणार आहे. LCM ऑफ 306657 मल्टिप्लाय बाय HCF ऑफ 306657 इज इक्वल टू 306 मल्टिप्लाय बाय 657. आता मग हा LCM काढण्यासाठी आपण HCF या साईडला नेऊया किंवा तुम्ही HCFची व्हॅल्यू इथं ठेवून नंतर ते व्हॅल्यू या साईडला न्या. ओके, तर आता LCM ऑफ 306657 मल्टिप्लाय बाय HCF किती दिलेला आहे? 9 इज इक्वल टू 306 मल्टिप्लाय बाय 657. आता हे 9 आपण या साईडला नेऊया. या साईडला नेऊन ते डिवाइड होईल. LCM ऑफ 306 अँड 657 इज इक्वल टू 306 मल्टिप्लाय बाय 657 अपॉन 9. तर आता हे सिम्प्लिफाय करूया आपण. तर आता 9नी डायरेक्ट 306ला डिवाइड करूया किंवा मग 3 तुम्ही डिवाइड करा. ओके, मी 9नी डायरेक्ट 306ला डिवाइड करते कारण 306 9नी डिव्हिजिबल दिसतं आहे. 9 म्हणजे 9, 9 3 जा 27 आलं. 27मधला 3 रिमाइंडर आला, खाली 6 घेतलं 36. तर 9 4 जा 36. आपल्याला हे आन्सर 34 मल्टिप्लाय बाय 657 करून मिळेल. तर आपण इकडं करूया. 657 मल्टिप्लाय बाय 34. ओके, 657 आणि 34चं मल्टिप्लिकेशन येतं 22,338 आणि हेच आपलं ॲन्सर आहे. ओके, तर आपलं ॲन्सर आपण लिहूया. LCM ऑफ 306 अँड 657 इज इक्वल टू 22,338. ओके, दिस इज आवर ॲन्सर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.